विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। ओबीसी प्रवर्गामध्ये राजपूत समाजाने घुसखोरी केल्याचे वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं होतं। त्यानंतर आज जालन्यातील राजपूत समाजाच्या पुढाऱ्यांनी लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राजपूत समाजाबाबत वेगळे वक्तव्य केलं होतं। राजपूत समाजाने ओबीसी प्रवर्गात घुसखोरी केल्याचा आरोप या वक्तव्यातून लक्ष्मण हाके यांनी केला होता। या वक्तव्याचा निषेध करत आज जालन्यातील महाराणा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी यांनी राजपूत समाजामार्फत लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे। जालना शहरातील ॲडव्होकेट शैलेश देशमुख यांच्या मार्फत नोटीस बजावण्यात आली आहे। आज नोटीस काय पाठवलेली हाकेंना? लक्ष्मण हाके यांनी राजपूत समाजाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे की राजपूत समाज जो आहे तो ओबीसी मध्ये नाहीये, तो घुसलेला आहे। हाकेला कुठलाही अभ्यास नसताना त्यांनी तो हा बोललेला आहे। त्याचप्रमाणे महाराणा ब्रिगेडचे धनसिंह भैया सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आम्ही त्याला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती आम्ही न्यायालयीन खटला सुद्धा भरवणार आहोत। काय नाव आपलं? ॲडव्होकेट शैलेश देशमुख। तुम्ही काय नोटीस हाकेंना पाठवलेली? आमचा विषय मुळामध्ये असा आहे की ओबीसीचे स्वयंघोषित नेता आणि वडापाव घोषित असे झालेले लक्ष्मणजी हाके यांनी बोलताना राजपूतांच्या जातपत्र संदर्भात म्हणजे वक्तव्य केलेलं आहे, जे कोणत्या प्रकारचा अभ्यासपूर्ण नाही आहे। राजपूताना म्हणजे हिंदुत्व आहे, राजपूताना म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, या संदर्भात यापूर्वी मी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये ओबीसीचा आपण एक प्रश्न मांडत असताना राजपूतांचा कोणताही प्रश्न विषय नसताना त्या अनुषंगाने काहीतरी गरळ ओळखायची, फक्त परिस्थितीच्या हव्यासापोटी फक्त मी मीडियामध्ये हे झालं पाहिजे, दिसलो पाहिजे, तर हे अत्यंत चुकीचं आहे। ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत लढू शकत नाही, हाके साहेब तुमच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही, की तुमच्या पाठीमागे जे राजकीय शक्ती आहे तेवढी शक्ती आमच्या पाठीशी नाही आहे आणि आम्हाला अपेक्षा पण नाही आहे। कारण राजपूताना हा घोषित आहे, स्वयंभूत आहे आणि त्याला कोणाची गरज पडत नाही, कोणाची पाठीशी हात असला पाहिजे। आम्हाला कोणाची पाठिंब्याची गरज नाही आहे, कारण तो स्वयंनिर्माता आहे, क्षत्रिय आम्ही आहोत। आणि अशा वेळेस तुम्ही राजपूतांच्या संदर्भात बोलता, एक तर राजपूतांना जात प्रमाणपत्र भेटत नाही आहे, राजपूतांचे अनेक प्रश्न आहेत। राजपूत एकेकाळी एक क्षत्रिय म्हणजे त्यामध्ये सर्व आले, त्यामध्ये एकेकाळची राज्यसत्ता निवडले लोक, आजची परिस्थिती त्यांची तुम्ही बघा ना, आणि तुम्ही बोलत असताना काहीतरी बोलायचं। या अनुषंगाने आमच्या मनाला जे ठेस पोहोचलेले आहे, आमच्या भावनांना जी ठेस पोहोचलेली आहे महाराष्ट्रातल्या अखंड सकल राजपूतांच्या, या अनुषंगाने मी यासुद्धा पूर्वी बोललो होतो, त्यांनी माफी मागितली, पण त्या माफीला माफी आम्ही देणार नाहीत। ठीक आहे, आपल्या धर्मासाठी क्षमा वीरस्य भूषणम, परंतु तुम्ही बोलताना काय बोलता, पुन्हा माफी मागता सुद्धा तुमची जो युगो आहे तुमच्यामधला तो वारंवार समोर होतोय, ते अत्यंत चुकीचं आहे। म्हणून आज सन्माननीय विधिज्ञ ॲडव्होकेट शैलेशजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी नोटीस पाठवलेली आहे। आठवड्याभरामध्ये या संदर्भात उत्तर नाही भेटलं तर सन्माननीय देशमुख साहेब न्यायालयीन लढा लढणार आहेत आणि या संदर्भाने राजपूतांना पूर्णपणे आपली भूमिका मांडणार आहे। जालना जिल्ह्यातील सोनदेव येथील सरपंच गजानन ढाकणे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना अखेर शाळा खुली मिळाली असून या खुलीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले। सोनदेव येथे सरपंच गजानन ढाकणे यांनी सतत प्रयत्न करून एक शाळा खोली मंजूर करून आणली होती। त्या खोलीचे आज उद्घाटन मुंजाजी महाराज आणि गावातील जिल्हा परिषद शिक्षक महादेव ढाकणे यांच्या हस्ते पार पडले। तसेच महादेव ढाकणे यांची शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित सर्वांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य समाधान ढाकणे, अनिल माघाडे, गणेश शेजूळ, मधुकर सोळुंके, शालेय समिती अध्यक्ष अनंता ढाकणे, उपाध्यक्ष नागोराव बिल्लोरे, मुख्याध्यापक श्री घोडके, अनंता ढाकणे, माऊली ढाकणे, दिगंबर ढाकणे, महादेव सोळुंके, प्राध्यापक विष्णू सोळुंके, विष्णू मुंडे, सुधाकर मुंडे यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते। मनोज जरांगे पाटील यांची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेकी होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। जालन्यात मराठा क्रांती मोर्चाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ही मागणी केली आहे। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये काल मध्यरात्री ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टहळणी होत असल्याचं समोर आलंय। दरम्यान आज जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मराठा समाजाच्या विरोधामध्ये जे स्वयंघोषित ओबीसी नेते आहेत ते देखील पाळत ठेवू शकतात असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडुळ यांनी केला आहे।
पडवळ साहेब खरं तर हेरगिरी का केली जात असावी असं तुम्हाला संशय आणि कोणाकडनं होत असेल असं तुम्हाला वाटतं समर्थन? जे मराठा समाजाच्या विरोधामध्ये ज्यांनी जे काही तुरळक म्हणजे आता आपण जर म्हटलं तर काही स्वयंघोषित काही ओबीसीचे नेते आहेत ते त्यावर पाळत ठेवू शकतात. म्हणजे कुठंतरी मराठा समाजाचं जे हे नेतृत्व आहे त्याला कुठंतरी त्यांनी एक छोटं असं म्हणजे त्यांना कमी करण्याचा किंवा त्यांच्यावर काहीतरी पाळत ठेवून त्यांचा काहीतरी घातपात घडवण्याचा जो त्यांचा काही मनसुबा असेल तो मराठा समाज कदापि होणार नाही. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही मराठा समाजाच्या वतीनं या पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तात्काळ दादांना झेड+ सुरक्षा देण्यात यावी असं निवेदन त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिले. लाल बावटा संघटनेच्या वतीने जालना येथील बांधकाम कामगार कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगारांनी ठिय्या देत आंदोलन केलं आहे. लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार संघटनेच्या कार्यालयात परतूर मंठा येथील लाल बावटा कामगार महिला भगिनींच्या वतीने अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आपल्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अनिल मिसाळ, रवी भदरगे, भगवान कोळे, फरीदा शेख, अर्चना कोरडे, आशामती गोरे, मुजीब सय्यद, शेख महबूब, महादेव बरकुले यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नाव सांगा आणि काय संघटनेच्या मार्फत काय आंदोलन केलं जातं, काय भूमिका आहे? मी अनिल मिसाळ, C2 संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी. C2 संघटनाची संलग्न संघटना आहे लाल बावटा बांधकाम कामगार संघटना. तिच्याकडं कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बरेच कामगार नोंदीत आणि जे बांधकाम कामगार आहेत वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे आहेत, बिगारी, मिस्त्री, वेगवेगळ्या स्तरातले, यांना शासनाकडून गृहोपयोगी साहित्य मिळतं, भांडी मिळतात. त्यासाठी कॅम्प मिळावा या मागणीसाठी आम्ही आज आलेलो त्या ठिकाणी. म्हणजे याची पार्श्वभूमी आजची नाही आहे, तर निवडणुकीचे लोकसभेच्या निवडणुका अगोदर आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला अधिकाऱ्यांसोबत, आंदोलनही केले, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने झाली. त्यावेळेस आम्हाला सरकारी कामगार अधिकारी यांनी आश्वासन दिलं होतं की ज्या वेळेस आचारसंहिता संपेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला संपल्या कॅम्प देऊ. आम्हाला वाटलं अधिकारी आहेत त्यांचं ऐकलं पाहिजेत. त्यावेळेस आम्ही ते आंदोलन स्थगित केलं आणि आम्ही ती वाट पाहिली. आचारसंहिता संपली त्यानंतर यांनी फक्त आमदार असतील, खासदार असतील, जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनाच कॅम्प देऊ केले आणि त्याच लोकांकडं मोठ्या प्रमाणात भांडी वाटप सुरू आहे. पण जे मूळ कामगार आहेत त्यांना कुठल्याच प्रकारची योजनांची लाभ मिळत नाही आहेत. जसं आपण पाहिल्याच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देखील मिळते. सर्रास कामगारांची शिष्यवृत्ती आज त्रुट्यामध्ये आणल्या जातात, रिन्युअल तर रखडून ठेवले जातात. मग ह्या लोकांचे जर योजना द्यायच्या नसतील त्यांची नोंदणी का करायची हा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर हे भांडी वाटप अगोदरच द्यायला पाहिजे होतं, पण शासन असेल किंवा शासनातील लोक असतील हे त्यांच्या भल्यासाठी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करतायत आणि कामगारांसोबत दुजाभाव करतायत, हे मात्र बरोबर नाही आहे. आज आम्ही या ठिकाणी बसलो आहोत, ठिय्या मांडून बसलो आहोत की आज आम्हाला जर कॅम्प मिळाला नाही आहेत तर आम्ही हटणार नाही आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला तारीख दिली जात नाही की ह्या तारखेला तुम्हाला आम्ही कॅम्प देऊ. आम्ही 2 कॅम्पची मागणी केली आहे. जालना शहरामध्ये एक कॅम्प मागितलेला आहे आणि परतूरच्या ठिकाणी एक कॅम्प मागितलेला आहे. हे 2 कॅम्पची आम्हाला आज तारीख मिळाली पाहिजेत आणि आमचे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत ते निकाली काढले पाहिजेत. या मागण्यांसाठी आज आम्ही बसलेलो आहोत. आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आलात आणि काय समस्या घेऊन आलात? मी फरीदा शेख आहे. आम्ही परतूरहून आलेले आहे. आम्ही भांड्याच्या याच्याने आम्हाला भांडी भेटणार आहे म्हणून आम्हाला सांगितलं. आम्ही सगळे महिलांना जमा केलं आणि तिथून इथपर्यंत आलो. आम्ही इथं बसलेलो आहे आम्ही, पण आमचे कोणी मान्य करणं, आमचं काय द्यायला काय बोलायला तयार नाही. आम्ही नुसतं बसलेले पावसा पाण्यात, एवढे गाडीत आम्ही आलो, इकडच्या गाडीत तिकडं गाडीत हे करून आलो, पावसा पाण्यात भिजून आलो, पण आमचं कोणी मान्य करणं. आम्हाला अधिकारी काय म्हणतात? इथं अजून काही बोललेच नाही. ते कशा पद्धतीने आंदोलन केलं असतं? आज तेच आम्हाला काही योजनाच नाही, आम्हाला कशाचीच योजना नाही. चौकट भेटायले, ज्याला नाही त्याला 2-2 भेटायले. आम्हाला आमचे असून हक्काचे आम्हाला भेटणं. आम्ही हकदार आहे, कामदार सगळे हकदार आहे. ते आज काय आंदोलन केलं? आम्ही याच्यासाठी केलेले आहे. भांडे आम्हाला काहीच योजना नाही, त्याच्यामुळं आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. नेहमी येतो आम्ही, आम्हाला काहीच भेटत नाही. नेहमी येतो आम्ही इथं. जालना शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ॲडव्होकेट अश्विनी धनावत यांनी मानवाधिकार आयोगाकडे ॲडव्होकेट महेश धनावत यांच्यामार्फत दाद मागितली होती. या प्रकरणात मानवाधिकार आयोगाने महानगरपालिका प्रशासनाला नोटीस काढल्यानंतरही शहरातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित झालेला नाहीये. जालना शहरात 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ॲडव्होकेट अश्विनी महेश धनावत यांनी मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली होती. जालना शहरात कधी कधी 15-15 दिवस पाणी पुरवठा होत आहे, त्यातही बऱ्याच ठिकाणी गढूळ पाणी येत आहे.
तसेच पाणी नेमके किती वाजता येणार याचीही शाश्वती नसते। पाणी आले की लाईट नसते। अशा विविध समस्या संदर्भात ॲडव्होकेट महेश धन्नावत आणि अश्विनी महेश धन्नावत यांनी राज्य मानव आयोगाकडे दाद मागून शहरात नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी विनंती आयोगाकडे केली आहे। त्याची दखल घेत आयोगाने जालना महानगरपालिकेला नोटीस सुद्धा बजावली असल्याचं ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। पालिकेचं पाणी नियोजन आहे ते म्हणजे व्यवस्थित नाही, कधीही पाणी दिलं जातं आणि त्याचबरोबर गढूळ पाणी सुद्धा येतं। काय सांगाल सर? बरोबर आहे, आपण जे सांगितलेले आहे की जालना शहरात जर बघितले तर एका वॉर्डाला हप्त्यातून 2दा पाणी येतं, तर एका वॉर्डाला 15-15 दिवस पाणी येत नाही। तसेच पाणी कुठे शुद्ध येतं तर कुठे गढूळ पाणी येत आहे आणि पाणीचा वेळ निश्चित नाही, कधी रात्री येतं, कधी संध्याकाळी येतं, कधी सकाळी लवकर येऊन पाणी येऊन जातं। त्यामुळे जे कामगार महिला आहे ते महिला कामच करू शकत नाही। बहुतेक घरी काय असतात, महिलावर पाण्याची जबाबदारी आहे, महिलांना पाणी भरावं लागतं। त्यासाठी जर नल 2 वाजता आले तर नोकरी सोडून कुठे येणार, त्यामुळे ती नोकरी करू शकत नाही। कुठे कुठे आजारी माणूस असेल तर त्याला सांभाळणारा व्यक्तीसुद्धा कामधंदा करू शकत नाही, कारण पाणी आला त्या टायमिंगला तो घरी असणं गरजेचंच आहे आणि पाणी आला यासाठी लोक काम सोडून पळापळी करतात, त्यात ॲक्सिडेंटचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे। तर मी म्हणजे माझी मिसेस जी आहे ॲडव्होकेट अश्विनी महेश धन्नावत यांनी माझ्यामार्फत एक मानव अधिकार आयोगाकडे ह्युमन राईट पिटिशन दाखल केलं होतं आणि आयोगाने सुद्धा दखल घेतली की पाणी हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि शुद्ध पाणी भेटणे आणि नियमित पाणी भेटणे हा मूलभूत अधिकारावर नगरपालिकेच्या चुकामुळे गदा येत आहे। त्यामुळे आयोगाने सुद्धा नोटिसेस काढल्या आहे। 4 तारखेला मॅटर आहे, यापूर्वीसुद्धा नोटीस काढली होती, मात्र त्यांनी जबाब दिला नाही, तर रिपोर्टसाठी पुन्हा नोटीस काढण्यात आली होती। आता त्यांचं 4 तारखेला अहवाल येणार आहे आणि निश्चित अहवाल काय देणार ते जे आहे सत्य घटना ते त्या आधारे त्यांना काही बोलायचं जागाच नाही, म्हणून बहुतेक 4 तारखेला सुद्धा ते अहवाल देणार नाही अशी मला खात्री आहे। तरी जनतेने सुद्धा हा प्रश्न उचलावा आणि महानगरपालिकेला वर धरणे आंदोलन करावे, जेणेकरून महानगरपालिका नियमित फिक्स वेल, जसं सकाळी 6 ते 8 तर सगळ्याकडे 6 ते 8 पाणी येणार, असं काहीतरी त्यांनी सुनिश्चित पद्धतीने पाणी सोडावं। नाहीतर आपण बघतो की पाणी येतं आणि लाईट पण चालली जाते, म्हणजे लोकांना पाणी भेटत पण नाही। कधी कधी 2nd फ्लोअरला पाणी चढत नाही किंवा ग्राउंड फ्लोअरला सुद्धा पाणी येत नाही। त्यामुळे पाण्याप्रश्नी आता नगरपालिकाने लोकांसाठी कार्य करावे हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना। नमस्कार। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क 9623756132 किंवा 9028 943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर।
आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। SRPSSH द्वारा संचलित विश्व शांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी 12वी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना। संपर्क 9021888816। मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला वाणिज्य विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692। उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748। प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870। अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना
यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953।